ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। कुंडलिक वरदाई विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय। चालू आहे का? इतकं बंद होतं का? आता चालू आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांग लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितो वामभागं पाणोमासायकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं। आता जैसा हेसी तैसिया नमो तुझ श्रीराम राया। तुझेनी कृपे रघुवरिया स्तुती वदावया सामर्थ्य। जेने पंढरी सारिखाची आपुला धामणगाव केला। वैकुंठ धीपती विठ्ठल सखा सोयरा जोडियेला। जो का भूतळवटी भक्त विरक्त विख्यात जो बोधला। त्या श्री संत मानकोजी चरणी साष्टांग मी घातला। वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी। कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभू श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी गुरुराया मयुरेश्वर महाराजाया। नमन तुझिया पाया कराछाया कृपेची ग्रंथ करते मनोहर सुत। प्रारंभीला सुरुवातीला सांगतात गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू। अशा प्रकारचे असणारे गुरु समर्थ आणि त्या सद्गुरूच्या कृपेची छाया आमच्यावरती अखंड असावे म्हणून पहिलं नमन सद्गुरूला महाराज करतात। तुमची या कृपेची नौका परतीला न्यावे बालका। मणितरीला जो अलंकार तो सिद्धीने का दयानिधी। ग्रंथ करते मनोहर सुत सांगताय तुमची या कृपेची नौका। तुमच्या कृपेरूपी नौकामध्ये तुमचं विक्रू बसलेलं आहे आणि त्या तुमच्या लेकराला पैरतिलावरती कृपेच्या नौकेमध्ये बसून घेऊन जावा। तुमच्या लेकराच्या मनामध्ये जी इच्छा आहे हा ग्रंथ
पूर्णपणे सिद्धीला जावा ही त्याची अपेक्षा इच्छा आहे आणि तुम्ही तुमच्या कृपेनं त्याची इच्छा मनोरथ सिद्धीला न्यावं, पूर्णतेला न्यावं. महाराज सांगतात ऐका आता श्रोतेजन कथा हे पुण्य पावन, जे ऐकता वैकुंठ भुवन लक्ष्मी नारायण संवाद हा. ग्रंथ करते मनोहर सुत सांगतायत आता ऐका. कथा आहे पुण्य पावन, पुण्य पावन अशा प्रकारची भगवंताची कथा आहे. जी कथा ऐकल्यानंतर ना वैकुंठ भुवनाला वैकुंठाला जाता येतं ज्या कथेच्या पुण्यावरती, अशा प्रकारची कथा आहे. मग कथेमध्ये काय आहे? लक्ष्मी नारायण संवाद. भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी दुधाच्या समुद्रामध्ये वैकुंठामध्ये शेषाच्या पलंगावरती बसले असताना लक्ष्मीने विचारलेले प्रश्न आणि भगवंतानं दिलेली उत्तर म्हणून लक्ष्मी नारायणाचा संवाद ऐका. ऐका हो श्रोते सर्व ब्राह्मणांचे महात्म्य अपूर्व, मागे कथिले तुम्हा सर्व आता अपूर्व कर्पिजे. ऐका श्रोते हो ऐका, ब्राह्मणाचं महात्म्य आहे. 4 अध्याय झाले ग्रंथाचे. पहिल्या अध्यायापासून ग्रंथकर्त्यांनी ब्राह्मणाचं महात्म्य सांगितलं. काल 3 ब्राह्मणाची कथा सांगितली. धन आणलं कोणी, धन नेलं कोणी आणि मार भेटला कोणाला. हे भगवंताची लीला आहे. कारण पूर्व जन्माचं इथे आपण म्हणतो बघा आमच्या जीवनामध्ये एवढा परमार्थ देवदेव करतोय आणि आमच्या जीवनाला सारखं दुःखच आहे. ह्या जन्मात तू परमार्थ करायला आहे. पण बोध लीलांबरीमध्ये ग्रंथकर्ते सांगतायत अनंत जन्मीचे पाप फळले. एका जन्मीचं पाप नसतंय, अनंत जन्मीचं पाप कुठेतरी आपलं ते असणारं ते पाप आडवं आलेलं असतं, म्हणून आपल्या जीवनाला दुःख असतं. अशा प्रकारची काल 3 ब्राह्मणाची कथा सांगितली आणि आता पुढं ब्राह्मणाचं महिमान सांगतात. ऐका. श्री विष्णू स्वयंपण लक्ष्मी प्रती करत असे श्रवण, त्याची ऐका सावधान करुणी मन एकाग्र पै. भगवान श्री विष्णू स्वतः लक्ष्मीला ऐकवतायत, लक्ष्मी माता श्रवण करतायत, भगवंत कथा सांगतायत आणि तीच कथा जी लक्ष्मीला भगवंतानं सांगितलेली आहे ती कथा मन एकाग्र करून ऐका असं ग्रंथकर्ते सांगतात. एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार, एकदा मिळून सर्व कृष्ण कुमार खेळत होते तेव्हा पार, खेळत खेळत प्रवेशले दूर एकारण्य माझी ते. आता कथेला प्रारंभ झालेला आहे, कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णाची मुलं सांब आहे, प्रद्युम्न आहे, अनिरुद्ध नातू आहे, अशा प्रकारची मुलं एकदा खेळण्यासाठी अरण्यामध्ये गेलेली होती आणि खूप द्वारकेपासून खूप लांब अंतरावरती एका अरण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मुलं खेळण्यासाठी गेली होती. तिथं काय झालं? तेव्हा तेथे खेळता चेंडू सडला, तो जाऊन एका कुपा माझी पडला. तेव्हा तेथे पातला अर्भक मेला, पाती कुपा लागिते. आणि ते असणारे कृष्णाची मुलं अरण्यामध्ये खेळण्यासाठी गेले. क्रिकेट नावाचा खेळ ते खेळत होते आणि खेळत असताना चेंडू त्यांचा उसळला आणि उसळल्यानंतर एका विहिरीमध्ये कुपामध्ये, त्याला कूप म्हणा, विहीर म्हणा, आर म्हणा, त्या एका कुपामध्ये जाऊन तो चेंडू पडला. पडल्याबरोबर ती चेंडू आणण्यासाठी कृष्णाची मुलं सगळी त्या कुपाच्या जवळ आली. आल्याबरोबर काय दिसलं? तेथे आश्चर्य देखील नाही, तया कुपा माझी तत्क्षणी कृकलासा देखील तयानी, कृकलाश म्हणजे सरडतो. आणि त्या कुपामध्ये त्यांनी डोकावून पाहिलं. भयंकर प्रचंड मोठा असणारा ती कूप होती, विहीर होती, पडीक होती आणि त्याच्यामध्ये एक भव्य दिव्य सरडा, अतिशय मोठा सरडा, जी कधी सुद्धा पाहिला नाही अशा प्रकारचा सरडा. त्या सरडात त्यांनी तो विहिरीमध्ये कुपामध्ये कृष्णाच्या मुलांनी पाहिला. तो सरडा पर्वताईसा कांती सुवर्ण मय सहसा, म्हणती आजवरी सरडाईसा न देखो निज दृष्टी. आणि तो सरडा जर बघितला गेला तर पर्वतासारखा सरडा होता, भव्य आणि दिव्य मोठा.
आणि त्या सरड्याची कांती म्हणजे शरीर सोन्याचं होतं, सुवर्णमय असं त्याचं शरीर होतं. आणि त्या कृष्णाच्या मुलांनी विचार केला, आपण सरडे अनेक पाहिले आतापर्यंत, पण एवढा मोठा सरडा पर्वताच्या आकाराचा आजपर्यंत आपण कधीच पाहिला नाही. एवढा भव्य दिव्य सरडा त्यांनी त्या विहिरीमध्ये कुपामध्ये मुलांनी पाहिला. मग समग्र मिळून एके ठाई प्रवर्तक झाले त्याचे डोई, सर्व मिळून ते समयी कर्षिते झाले तया ते. आणि मग त्यावेळेस ते सगळेजण मिळून एका जवळ आले, त्या डोहाच्या जवळ आले, कुपाच्या जवळ. आणि आल्यानंतर ना त्याच डोहाच्या जवळ येऊन उभा राहिली, विचार करू लागले, एवढ्या भव्य दिव्य सरडा आणि त्या सरड्याला बाहेर काढावं म्हणून आकर्षणाचा प्रयत्न कृष्णाची मुलं करू लागले. सर्वबंधनी बांधिला दृढ, तव बोलता झाला तो सरड, हे मुलं हो सर्वही मूढ, तुम्हा माझी प्रौढ तो कवण. आणि त्यांनी तो असणारा सरडा बांधला, त्याला बाहेर काढायचा विचार त्यांनी केला म्हणून बांधला. बांधल्याबरोबर त्या सरड्यानं बोलायला सुरुवात केली. सरड्यानं बोलायला सुरुवात केली, बाबांनो, मुलांनो, तुमच्यामध्ये सगळ्यात मोठं कोण आहे? आता तुम्ही सगळी मुलंच आहे, मग तुमच्यामध्ये श्रेष्ठ, सगळ्यामध्ये मोठा असा कोण आहे? त्याला पुढे या, असं तो सरड बोलू लागला. मनुष्यवाणी तो बोल पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांभा प्रद्युम्न ते समयी बोलते झाले तया ते. आणि तो सरडा मनुष्यवाणीने बोलत होता, आपण जसं बोलतो तशा पद्धतीने तो सरडा बोलला. बोलल्याबरोबर कृष्णाच्या मुलाला सर्वांना आश्चर्य वाटलं. एकतर एवढा सरडा कधी बघितलाच नाही, आणि त्यातल्या त्यात सरडा बोलतो हे पण कधी पाहिलं नव्हतं. आणि तो सरडा बोलू लागल्याबरोबर त्याने विचारलं होतं, तुमच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? त्यावेळेस प्रद्युम्नच, त्याला मदन म्हणतात, रुक्मिणीचा मुलगा आहे तो, भगवान श्रीकृष्णाचा प्रथम ज्येष्ठ मुलगा आहे प्रद्युम्न, पुढे आला. आणि सांब जांबुवंतीचा मुलगा आहे, तो सांब पुढे आला. आणि दोघ जण काय म्हणतात? म्हणती चतुरपणे बोलची भाषा, तरी तू आहेस कवण महापुरुषा, तुझी तव व्हावया ऐशी दशा, कारण काय निवेदी. आणि त्या सांब प्रद्युम्नानं बोलायला सुरुवात केली, अरे तू एवढं मनुष्यवाणीनं बोलतो, हुशार आहे, चतुर आहे, ज्ञानी आहे, मग तू सरडा झाला कशामुळं? कारण मनुष्यवाणीने बोलतोय, मग सरडा होण्याचं काय कारण आहे? अशी दशा तुझी कशामुळे झाली? ती सगळी कथा सांग, असं कृष्णाची मुलं त्या सरड्याला बोलतात. मग तो सरडा ते काळी पाही, वदता झाला तया तया देई. म्हणे मुलं हो ऐका सर्वही, पूर्वकथन माझे हे. आणि अशा प्रकारचा तो असणाऱ्या कृष्णाच्या मुलाने विचारल्याबरोबर तो असणारा सरळ बोलायला सुरुवात केली. त्याला म्हणजे, ऐका, मी पूर्वी त्या ठिकाणी पूर्वी माझी अशी दशा कशामुळे झाली, पूर्वकथन, याच्या पाठीमागची कथा मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. असा तो सरडा कृष्णाच्या मुलांना, सांब प्रद्युम्नाला बोलू लागला. पूर्वी मी नृग राजेंद्र देखा, इक्ष्वाकुंशी असे राज्यभार चालवी विवेका, धर्मन्याय प्रतापी. आणि त्या सरड्याने सांगायला सुरुवात केली, मी पूर्वी राजा होतो, इक्ष्वाकु कुळ म्हणजे सूर्यवंशामधला मी राजा आहे. आणि सूर्यवंशामध्ये राज्य करत असताना माझं नाव मृग राजा आहे. आणि मी धर्मानं, न्यायानं, प्रतापानं, नीतीनं मी त्या असणाऱ्या राज्य करत होतो. आणि राज्य करत असताना पुन्हा काय झालं? दान करिताचे अपार अमित माझा कारभार, वयसा सुवर्णमय साचार, देखुणी सुरवर मानवती. आणि ऐका, मी पूर्वी राजा होतो, अफाट संपत्ती माझ्यापाशी होती, आणि मला दान करायची एक इच्छा होती, त्याच्यामुळे मी सारखं दान करत असतो. आणि माझं ऐश्वर्य पाहिल्यानंतर ना, मी दाता एवढा दाता आहे ही सर्वांनी पाहिल्यानंतर ना, सुरवरांनी सुद्धा मला मान्यता दिली. म्हणजे त्यांना सुद्धा पटलं, दाता असावं तर अशा प्रकारचा दान धर्म अधिक महिन्यामध्ये मी करत होतो. ऐसे असता एके काळी मलमासाची
असाच मल मासामध्ये म्हणजेच अधिक महिन्यामध्येच हा पर्व काळ आहे. साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. हे अधिक मास महिना म्हणजे पर्व काळ आहे. आणि या पर्व काळाच्या पुण्य दिवसामध्ये हजारो गायी दान देण्याचं मी ठरवलं. म्हणून एका ब्राह्मणाला बोलवलं आणि या अधिक महिन्यामध्ये हजारो गायी मी दान केल्या. सलक्षणी सालंकर युक्त सहस्त्र गोदाने देत असे नित्य. पुढे परिसीचे वृत्तांत वर्तला तो अवतारा. ऐका म्हणले सालंकार युक्त 1000 गायी रोज देत होतो मी. रोज हे असणाऱ्या अधिक महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर रोज कुठल्या बी एका ब्राह्मणाला 1000 गायी नित्य सांगितले रोज देत होतो. आणि एक दिवस असंच काय झालं ते ऐका. एका ब्राह्मणाते देणू दिली दान तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेविकी धरून उभी केली दानार्थ. ऐका लेकरांनो, माझी पूर्वकथा ऐका. याच अधिक महिन्याच्या कालावधीमध्ये पुण्य काळामध्ये पर्व काळामध्ये एका ब्राह्मणाला मी 1000 गायी दिल्या. आणि त्या 1000 गायीमधली एक गाय ज्या ब्राह्मणाला दिल्या होत्या 1000 त्याच्यामधली एक गाय पळून आली माझ्या कळपामध्ये. मला माहितीच नाही पळून आलेली. आणि पळून आल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या 1000 गायी द्यायच्या होत्या. म्हणून दुसऱ्या दिवशीच्या 1000 गायी तयार केल्या. आणि ज्या ब्राह्मणाला 1000 गायी दिल्या होत्या त्यातली एक गाय पळून आलेली होती. आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला दुसऱ्या 1000 गायी दिल्या त्याच्यामध्ये ती गाय दान दिली. मी संकल्पयुक्त पाही दान दिले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. आणि असं झालं. मग दुसऱ्या दिवशी दुसऱ्या ब्राह्मणाला 1000 गायी दिल्या. आणि 1000 गायी दिल्यानंतर ना पुन्हा काल ज्या ब्राह्मणाला 1000 गायी दिल्या होत्या त्याच्यातली एक गाय नव्हती. आणि मग ह्या दुसऱ्या ब्राह्मणाला 1000 गायी दिल्या त्या गायी घेऊन चालला होता. आणि कालचा ब्राह्मण आला आणि त्यानं ह्या कल्पामध्ये त्याची गाय ओळखली. आणि ओळखल्याबरोबर तो त्याची गाय घेऊन चालला. तेवढ्या दान दिलेला ब्राह्मण काय म्हणू लागला. दयाने ते देणू ओळखली म्हणे माझे हे काल दान आली. एरू म्हणे राय आत्ताची दिदली मजला कुणी स्वामिया. आणि कालच्या ब्राह्मणाने सांगितलं महाराज ही गाय माझी आहे. कालच मला राजाने 1000 गायी दान दिले त्यातलीच ही गाय आहे. त्या ब्राह्मणाने सांगितलं तुला काल दिली होती पण मला आत्ताच दिले. मला 1000 गायी राजाने दिलेली आहेत आणि मी ती घेऊन चाललोय. त्यामुळे तुझा अधिकार नाहीये. तुला काल दिल्या होत्या आता ती कुठे गेल्या कसे सांभाळायचं ते तुझा प्रश्न आहे. आज मला राजाने 1000 गायी दान दिलेली आहेत. असे दोन ब्राह्मण आपापसात बोलतात. मी तो न देई तुम्हा ते एरू जाऊ न देई तयाते. कलह मांडिला उभयतांते आले धावत मजमागी. आणि मग ती दोघं ब्राह्मण ऐकत नव्हती. कालचा ब्राह्मण म्हणायचा माझी गाय आहे राजाने मला दिलेली ती पळून आली. आजचा ब्राह्मण म्हणाला मला राजाने आत्ताच 1000 गायी दान दिलेले. त्यामुळं कालचा ब्राह्मण म्हणायचा माझ्या गायी मला दे. हे ब्राह्मण म्हणायचं मला राजाने दिलेले मी काही देत नाही. अशा प्रकारचे दोघांमध्ये वाद लागला. आणि दोघही ह्या नृग राजापाशी न्याय मागायला आले. मग मी समजावी दोघांते नेनोनी अपराध घडला माते. म्हणे हेची पालटे तुम्हा ते देणू देतो दुसरी मी. मग मी दोघांची बी समजूत काढली. म्हणले जाऊ दे एका गायीसाठी का भांडायला. अरे 1000 गायी दिलेत ना तुम्हाला. बरं तुम्हाला एक गाय कमी आहे ना दुसरी गाय त्याच्या बदल्यात घेऊन जावा. मी काही नको म्हणायलो का. मग काय एका गायीसाठी भांडायला लागला. पण दोघं बी ब्राह्मण ऐकायला तयार नव्हते. कालचा म्हणायचं तुम्ही अगोदर मला दिली होती ती पळून आली. आणि आजचा म्हणायचा मला राजाने दिलेली आहे त्यामुळं मी गाय देणार नाही. कालचा म्हणायचा मी गाय घेतल्याशिवाय जाणार नाही. राजा म्हणू लागला अरे एक गाय सोडा. या गायीच्या बदल्यामध्ये सोनं चांदी 1000 गायी तुम्हाला देतो. पण दोघं पण तीच गायीसाठी भांडण एकमेकांमध्ये करू लागले. ऐसे तयाते समजाविता तव ते नाही कधी उभयता. मग सहस्र गोदाने तत्वता द्यावया सिद्ध झालो. दोघ जणांमध्ये कलह मांडला एका गायीसाठी. पण दोघही ऐकायला तयार नव्हते. दोघही वादाला पेटलेले होते. मी सांगितलं बाबा एक गायी द्या सोडून. कालच्या ब्राह्मणला म्हणून तुमच्या कळपातनं पळून
गाय, त्या एका गायीमध्ये 1000 गायी घेऊन जावा. मी नाही म्हणालो का तुम्हाला, काय एका गायीसाठी भांडायला लागला. पण दोघं बी ऐकायला तयार नव्हते. असं तो सरडा सांगू लागला. एका धेनूचे पालटे सहस्र द्यावया नेते. नेते. सिद्ध झालो असे हट्टे परिणाय कधी उभयता. आणि त्या एका गायीच्या बदल्यामध्ये 1000 गायी देण्यासाठी मी तयार झालो, सिद्ध झालो. पण ते दोघं बी ऐकायला तयार नव्हते. ते एकाच गायीसाठी भांडत होते. कालचा म्हणायचं मला राजानं गाय दिलीत, माझ्या कळपातनं पळून आली. आजचा ब्राह्मण म्हणायचा आत्ताच राजानं मला 1000 गायी दिलेली आहेत, मी तुम्हाला देणार नाही. अशा प्रकारे दोघही भांडत होते एका गायीसाठी. राजा सांगत होता कोणीतरी एकानं ते गायी सोडा, त्याच्या बदल्यात 1000 गायी तुम्हाला देतो. पण ते दोघही ऐकायला तयार नव्हते. मज ते सांगती शास्त्रधार संकल्पे बद्ध झाला तो द्विजवर. तया पालटे अन्य विचार तरी पाप घोरते असे. आणि ते ब्राह्मण मला शास्त्र सांगू लागले, शास्त्राच्या आधारानं बोलू लागले. राजा 1000 गायी देत असताना तू संकल्प केलेला आहे. ब्राह्मणाला ज्यावेळेस गायी दिल्या ना त्यावेळेस तू संकल्पित हे गायी आहेत आणि संकल्प सोडून दिलेल्या गायी आम्हाला दान दिलेल्या आणि त्या बदल्यामध्ये दुसरं काही घेणं म्हणजे पाप आहे. अघोर पाप शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे माझीच गायी जी संकल्प सोडून तू दिलेली आहे तीच मला पाहिजे असं ब्राह्मण बोलू लागला. गोविक्रिया समान जाण पाप गडे हो तेने दारुण. म्हणून शापिले मज लागून प्रकलास होई पापिष्ट्या. आणि मग त्या ब्राह्मणाने सांगितलं ऐक म्हणले गोविक्रया समान ते पाप लागत. संकल्प सोडून गायी दान दिलेली तू आहे, त्याच्यामुळं गायीमध्ये बदल करता येत नाही. त्या गायीच्या बदल्यामध्ये दुसरी कुठलीही गाय किंवा एखादी वस्तू घेता येत नाही. शास्त्रामध्ये ते पाप सांगितलेलं आहे. संकल्प सोडून जे आम्हाला दिलेले तीच दे. दोघही ब्राह्मण ऐकायला तयार नव्हते. मग दोघही ब्राह्मणाला राग आला आणि दोन्ही ब्राह्मणाने मला शाप दिला की मोठा सरडा होऊन एका विहिरीमध्ये पडशील अशा प्रकारचा शाप राजाला त्या ब्राह्मणाने दिला. विनाकारण हा शाप त्यांनी दिला हो मजला कोणी. मग प्रार्थित झालो मधुरवाणी. मग उशाप वाणी बोली. असू द्या. विनाकारण हा शाप त्यांनी दिला हो मजला कोणी. मग प्रार्थित झालो मधुरवाणी. मग उशाप वाणी बोलिले. आणि मग त्या दोघांनी मला विनाकारण शाप दिला. राजाचा काही अपराधच नव्हता ना. त्याचा नियम काय होता, या अधिक महिन्यामध्ये 30 दिवस किंवा 31 दिवस जेवढे असतील तेवढे रोज 1000 गायी ब्राह्मणाला दान द्यायच्या असा त्याचा नियम होता. मग आता राजानं त्याच्या नियमानुसार गायी दान दिल्या. पहिल्या ब्राह्मणाला गायी दान दिली होती, त्याच्या काळातली गायी पळून आली. पण तीच गायी दुसऱ्या ब्राह्मणाला दिली. राजाचा काय दोष आहे, अपराध आहे? राजाला माहिती की नव्हतं केव्हा पळून आलती. पण त्या ब्राह्मणाने शाप दिला, राजा तू एक मोठा सरळ होऊन एका कोपामध्ये पडशील. राजा घाबरला, कारण ब्राह्मणाची वाणी आहे, ब्राह्मणाचे शब्द खोटे होणार नाही. राजा मधुर वाणीनं त्यांच्या पाया पडला. सांगितलं महाराज शाप द्या. कृष्ण कुमाराची दृष्टी पडता ते उद्धार होई तुझा निरूपणाता. तोची प्रसंग जाणाता सिद्धी निरूपता पातलासे. त्यावेळेस त्या दोन ब्राह्मणांनी सांगितलं, राजा भगवान श्रीकृष्णाची मुलं क्रिकेट खेळत खेळत इथं येतील आणि त्यांचा चेंडू या विहिरीमध्ये पडेल. त्यावेळेस कृष्णाची मुलं या विहिरीच्या जवळ कुपाच्या जवळ येतील, डोकावून पाहतील आणि कृष्णाच्या मुलाची नजर तुझ्यावरती त्या सरड्यावरती पडल्यानंतर ना तुझा सरड्याचा देह बदलेल आणि पूर्वीचा जो मृगराज आहे तू उद्धरून जाशील. अशा प्रकारचा उशाप त्या ब्राह्मणाने दिला. पुढे कालांतरे करून देह झाला विसर्जन. यमदूते ओणी जाण नेले मज लागून. यमलोका. पुढे कालांतरानं मी मेलो, माझं देह विसर्जन झाल्यानंतर ना यमनगरीचे लोक आले. खरं तर वैकुंठातनं विष्णुदूत यायला पाहिजे होते. धर्मानं वागणारा राजा होता, अयोध्येचा राजा होता. पण असो पूर्वजन्माचं काही पाप असेल म्हणून कसं मेल्यानंतर यम लोकच येतात घेऊन जायला. ते तर यम लोकाला गेल्यावर पुन्हा ठरवतात कुठं न्यायचं, वैकुंठाला न्यायचं का स्वर्गाला न्यायचं.
किती दिवस रामायणाला आला होता महिन्यातनं, ते सगळे रेकॉर्ड ठेवतात यम नगरातली लोक चित्रगुप्त. मग असं म्हणले यम लोक मला घेऊन गेला आले आणि आल्यानंतर ना पुन्हा यम राजा काय म्हणले, हे म्हणे माझा सत्कार केला ते अति आदरा, विप्रशाप परम दुर्धरा, गाठी सासे माझे पाय. यमानं माझा सत्कार केला, मान केला. पुण्य पुरुष लोकांचा मान यम करतो बरं का. पांडवांचा पिता तो असणारा पांडवांचे वडील जे होते ते सुद्धा यमनगरीला राहत होते. आणि यमनगरीला राहत असताना नारद तिथं आले. नारदांना सांगितलं महाराज तुम्ही मृत्यू लोकाला जर गेलाव तर माझ्या मुलांना सांगा राजसूय यज्ञ करा, त्या यज्ञानं मी यम नगरीमधून स्वर्गाला जाईल. इथं यम काय मला त्रास देत नाही, पण शेवटी यम नगर आहे, इथं माझं मन वितत आहे, मला इथं राहू वाटत नाही. त्यामुळे माझ्या पोरांना सांगा राजसूय यज्ञ केला की मी स्वर्गाला जाईन. पंडू राजा नारदांना सांगितलं होतं. अशा प्रकारे यमराजा बोलू लागला. यमराजाने सांगितलं राजेसाहेब मृगराजा तुम्हाला ब्राह्मणाचा शाप झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला सरड व्हावंच लागल आणि सरड्याच्या देहाला तुम्हाला जावंच लागेल. अशा प्रकारे यम त्या मृगराजाला बोलू लागले, योगे करुणी जाण मज बोले सूर्यनंदन, दुर्रूप पुण्य पावन परिवी प्रवचन ना चुके. आणि त्यावेळेस यमानं सांगितलं, यम सूर्याचा मुलगा आहे, नीलाभासम यमाग्रजम अशा प्रकारचा असणारा यम. आणि त्या यमानं सांगितलं महाराज आता ब्राह्मणाचा शाप तुम्हाला झालेला आहे, त्याच्यामुळे तुम्ही सरडा होऊन पृथ्वी तलावरती जावा. ब्राह्मणाचं वचन शब्द कुणालाही खोटे करता येत नाही, ते चुकत नाहीत असं यमानं त्या राजाला सांगितलं. या लागीन रूपवर्या पाही मज भोगन लागे सरड देई. म्हणून प्राप्त झाले तै समयी तेची पाही भोगू आता. म्हणून याच्यासाठी मला माझ्या देहाला सरड मला देहाचा जन्म घ्यावा लागला. तो सरडा कृष्णाच्या मुलांना कथा सांगू लागलेला आहे की सरड्याच्या देहाला मला काय यावं लागलं. माझा अपराध तर काही नव्हता, पण न कळत अपराध घडलेला आहे आणि त्या अपराधासाठी मला ब्राह्मणाने शाप दिला, म्हणून मला या सरड्याच्या देहाला यावं लागलं. अशा प्रकारची पूर्वकथा त्या सरड्यानं म्हणजे मृगराजानं कृष्णाच्या मुलांना सांगितले. तरी तुम्ही आता ऐकावे कृष्ण दर्शन मज करवावे. जावडी तया ते निविदावे वृत्तांत माझा हा. आणि त्या सरड्यानं सांगितलं तुम्ही एक करा, आताच्या आता जावा आणि द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण त्या कृष्णाला इथं घेऊन या. कृष्णाचं दर्शन झाल्याशिवाय माझा उद्धार होत नाही, कारण भगवंताच्या दर्शनामध्ये ते पुण्य आहे. मृगराजाने सांगितलं, ते सरड्याने सांगितलं तुम्ही जावा आणि तुमच्या पप्पाला म्हणजे कृष्णाला बोलवा आणि कृष्णाची दृष्टी पडल्याबरोबर माझा उद्धार होईल. अशा प्रकारे तो सरडा कृष्णाच्या मुलांना बोलू लागला. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. एकोणी तयाचे उत्तर धावत गेले कृष्ण कुमार, करुणी देवता नमस्कार समाचार सांगितला. त्या सरड्याचं बोलणं ऐकलं. सरडा एक तर बोलत नाही आणि असा सरडा त्यांनी कधी पाहिलाच नव्हता. पर्वतासारखा सरडा होता. मनुष्यवाणीने बोलू लागला. कृष्णाची मुलं पळत 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 कृष्णापाशी गेले. भगवंताला नमस्कार केला. त्यांचे ते वडील होते आणि देवादिदेव परब्रह्म भगवान श्रीकृष्ण आहे. त्या कृष्णाला नमस्कार ह्या मुलांनी केला. आणि काय सांगतात, वृत्तांत ऐकताच देवे धाव घेतली युग पुंगवे, दर्शन होताची रमाधवे उद्धार केला तत्काळी. आणि लगेच त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं ऐकला वृत्तांत. ऐकल्याबरोबर लगेच भगवान श्रीकृष्णानं धाव घेतली त्या कोपाजवळ आणि भगवंताचं दर्शन झाल्याबरोबर त्या नृगराजाचा त्या सरड्याचा उद्धार झाला. पाहुनिया स्वदेहासी नगराजा प्रवर्तला स्तुतीसी, हे जनार्दना ऋषिकेशी तोंडी पाशाशी माझी या. आणि स्वदेह त्याला निर्माण झाला, दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि त्या दिव्य देहाने तो भगवंताची स्तुती करू लागला. हे भगवंता भवपाश आहे, भव समुद्र आहे,
ही भव समुद्रामधून माझी मुक्त करेने आशापाश तोडून आम्हाला सायुज्य नावाची मुक्ती आमच्या पदरामध्ये घाला, असं तो राजा भगवंताला बोलू लागला. हे केशव मधुमूर संहारणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना, जगपाळका दिनोद्धारा, नारायणा दयाधीने. मृग राजा उद्धार झाल्यानंतर ना भगवंताची स्तुती करू लागलेला आहे. हे असणाऱ्या भगवंता दयानिधी आहे, कृपेचा कोवळा आहे, दिनाचा उद्धार करणारा आहे आणि मधुमुरहर राक्षसांचा संहार करणारा अशा प्रकारच्या भगवंता, जगाचा पालन करणारा, दिनाचा उद्धार करणारा तुम्ही भगवंत आहात. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह आठवला मनी, दर्शन झाले मजला कुणी, पूर्ण पुण्य करुणी स्वामिया. भगवंता तुम्ही कृपेनं माझ्याकडे पाहिलं, तुमचं दर्शन झालं, मला पूर्व स्मरण झालं, पाठीमागच्या जन्माचं मला आठवलं, पूर्व देह मला प्राप्त झाला, हे तुमच्या दर्शनापासून मिळालेला लाभ आहे. अशा प्रकारे तो राजा बोलू लागला. ऐसी स्तुती करिता राव, संतोषे बोले रमाधो, तू आचरवासी व्रत प्रभाव, म्हणून पाहो देव भेटी. आणि अशा प्रकारची स्तुती केल्यानंतर ना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, राजा तुला माझं दर्शन होतंय, देवांचा देव आहे तू कृष्ण, तुला देवाचं दर्शन झालं, त्याचं एकच कारण आहे, अधिक महिन्यामध्ये तू गायी दान केले होत्या आणि अधिक महिना म्हणजे पूर्व पुण्यकाळ आहे, पर्व काळ आहे आणि अपर्व काळावरती तो गोदान केलं, त्या पुण्यावर, त्या पुण्याच्या प्रभावानं आज देवाची म्हणजे माझी भेट झाली. कृष्ण भगवंत बोलू लागले. या लागी गेले कर्म जे देवाया, जाई नाही नृपवर्या, आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समया फळलीसे. म्हणून ऐका, जे जे कर्म केलेलं आहे ते वाया जात नाही. चांगले केलेलं कर्म कधीच वाया जात नाही. महाराज आज आपण हा ग्रंथ लावला, ऐकलं, महिनाभर ऐकलेल्या ग्रंथाचं पुण्य कुठं ना कुठं आपल्या कामाला उपयोगाला येणार आहे. हे पुण्य नाश पावत नाही, अविनाशी पुण्य आहे. आपल्या कुठं ना कुठं ते कामाला येणार, पापामधून आपल्याला सोडवणार. म्हणून चांगली केलेली कर्म कधीच वाया जात नाही, असं भगवंत बोलू लागले. मग पाचारून समग्र कुमार, तया प्रती बोले शारंडर, म्हणे अन्याय के उतका नृपवर, कर देव केवढा झाला. भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना जवळ बोलवलं आणि यादवासी म्हणे श्रीकृष्ण नाथ, पहा अन्याय तरी किंचित, केवढा झाला अनर्थ, पुण्य पुरुष रायाते, हरिविजय आते 36वा. ही नृग राजाची कथा अनेक वेळा ऐकलेली आहे. हरिविजय ग्रंथामध्ये आहे, भावार्थ रामायणामध्ये उत्तरकांडाच्या 54व्या अध्यायामध्ये कथा आहे आणि या ग्रंथामध्ये कथा आहे. म्हणजे जिथं जिथं ब्राह्मणाची कथा सांगितली जाईल तिथं तिथं ही कथा येते. भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना सांगतायत, बघा अन्याय किंचित आहे, राजाचा अन्यायच नाही, पण केवढा मोठा भयंकर शाप या राजाला मिळाला, म्हणून ब्राह्मणाला भिवून राहावा. भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना सांगू लागले. या लागी ब्राह्मणाचे जे बिहोन करते तयाचे पूजा स्तवन, सद्भावे घालिती जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. म्हणून ब्राह्मणाला भिवून राहावा, ब्राह्मणाच्या पुढे हात जोडा, त्यांच्या पाया पडा, त्यांच्या पुढे दांडपणा करू नका, नमस्कार करा, वाका त्या ब्राह्मणाच्या पुढे. कारण ब्राह्मणाला भिवून राहावा. त्यांना जर एखादा शब्द मुखातून बोलले तर त्यांची वेदवाणी असते, ब्राह्मणाच्या वाणीमध्ये सत्यता असते. काय जर ते शाप बोलले तर ते खरा ठरतो, म्हणून त्यांना भिवून राहावा असं भगवान श्रीकृष्ण मुलांना सांगतात. रण उत्साह क्षत्रियासी, तृण उत्साह देनुषी, आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. रण उत्साह क्षत्रियासाठी, युद्धाचा उत्साह म्हणजे क्षत्रियाला युद्ध बघितले की आनंद होतो. तृण उत्साह देनुसी, गायीला गवत पाहिले की गायीला आनंद होतो. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, ब्राह्मणाला कोणत्याही कार्यक्रमाचं आमंत्रण दिले की त्यांना आनंद होतो. म्हणून आणि कृपणासी धन उत्साह, एखादा कृपण आहे, चिंगट आहे
आणि त्याला जर पैसे मिळतात असं जर कळलं तर त्याला तिथं आनंद होतो असं सांगतात. म्हणून ब्राह्मण भोजन ऐसे साधन तो अनिक नसे, म्हणून पूजावे सायासे समय नसाये अभ्यगत. म्हणून ब्राह्मण भोजनासारखं पुण्य कशामध्येच नाही, तरुण जाण्यासाठी साधन नाही. या अधिक महिन्यामध्ये ब्राह्मणाची पूजा करा आणि त्यांना भोजन घाला. अशा प्रकारे कृष्ण भगवान श्री विष्णू लक्ष्मीला सांगतात. जरी शक्ती ही नाही द्यावयासी आणि शक्ती नाही दानासी, तरी न म्हण की जे रुचत भावेसी तेने द्विजासी संतोष. समजा एखाद्याला जेवण देण्याची शक्ती नाही, म्हणजे ऐपत नसेल, गरिबी असेल, एखाद्याला जेवण देण्याचे तेवढे त्याच्यापाशी इष्टिट नसेल, तर पाणी द्या. समजा घरामध्ये पाणी पण नाही, काहीच नाही घरामध्ये देण्यासाठी, हात तर आहेत देवाने दिलेले, नमस्कार करा त्या ब्राह्मणाला, त्यांचे आशीर्वाद घ्या. अशा प्रकारे भगवंत सांगतात. इतकेही न घडे जरी अभ्यंग स्नान सत्कारी, यासी तो वेचावे न लागे पदरी, आली यासी मुष्टीभरी अर्पावे. एवढं जरी नाही घडलं तरी त्याला हातपाय धुवायला पाणी तरी द्या, सांडपाणी त्याला हातपाय धुण्यासाठी द्या, बसायला आसन द्या, एखादी चटई टाका, सतरंजी टाका, काय तुमच्या घरामध्ये असेल ती टाका. याला तर पैसे लागत नाहीत ना, आणाय असे आहे, बिगर धनाचा आहे. अशा प्रकारची सेवा, सूक्ष्म सेवा ब्राह्मणाची या अधिक महिन्यामध्ये करा. भगवंत सांगतात. अहो या ब्राह्मणासाठी अवतार घे मी जगजेटी, वा. स्वयं सोयी आटाटी ब्राह्मणासाठी केवळी. अहो भगवंत सांगतायत या ब्राह्मणासाठी मी अवतार घेतोय आणि किती कष्ट या ब्राह्मणासाठी होतंय मला माहितीये. अंबऋषीसाठी जन्म सोसिले, दुष्ट निर्दळीले किती एक. अंबऋष राजाला दुर्वासाने शाप दिलेला होता आणि त्या दुर्वास ऋषी अंबऋषीला छळण्यासाठी आलेले होते. त्यावेळेस भगवंतानं गर्भवास सोसले. सुदर्शन त्या दुर्वासाच्या पाठी लावली, तर बार्शीमध्ये भगवंतानं अवतार घेतला. कशासाठी? दुर्वासाच्या अंबऋषीच्या संरक्षणासाठी. म्हणून ब्राह्मणाच्या वचनासाठी मी काही करतो. ब्राह्मणाचा अतिक्रम सर्वथा न करी रघुत्तम, आदरीला लौकिक धर्म, बंधू उत्तम उठवावया. लक्ष्मणाला शक्ती लागली. बर लक्ष्मणाला उठवायला रामाला अवघड होतं का? नुसतं पाठीवरून डोक्यावरून हात फिरवला असता तरी लक्ष्मण उठला असता. पण त्याच्या पाठीमाग दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, रामाने विचार केला माझा भाऊ 14 वर्ष झोपला नाही, लक्ष्मण झोपला नाही वनवासामध्ये, मग या शक्तीच्या निमित्ताने एक रात्र का होईना त्याला विश्रांती मिळेल, हनुमान पर्वत घेऊन येऊस तर का होईना माझा भाऊ झोपल, म्हणून रामाने उठवलं नाही. दुसरं एक कारण, ब्राह्मणाचा अतिक्रम, ती शक्ती होती ती ब्रह्मदेवाची होती आणि ब्राह्मणाचा अतिक्रम रामचंद्र करत नाही, म्हणून लक्ष्मणाला उठवलं नाहीये. ब्राह्मणाच्या शब्दाच्या बाहेर मी जात नाही. भगवंत सांगतात. ब्राह्मणाचे लांछन पाही स्वयंमी मिरवी तर दई, ब्राह्मणेचे दैवत नाही भूमंडळा या माझारी. ब्राह्मणांचे लांछन, लांछन म्हणजे लाथ. भृगु ऋषीची लाथ भगवंतानं हृदयावरती सहन केली आणि त्या असणाऱ्या लाथेचा पायाचा ठसा आजही पांडुरंगा पंढरपूरला जर गेला तर पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मूर्तीवरती छातीवरती आजही भृगु ऋषीने मारलेले ते लाथेचे वन आहेत, ठसा आहे. म्हणून ब्राह्मणाचे कोणतेही शब्द मी उल्लंघन करत नाही, त्यांच्यासाठीच माझा देह आहे. ते जसं बोलतील तसं मी करतो. भगवंत सांगतात. एसिया परी शिकवण कुमारा सांगे श्रीकृष्ण, या उपरी कथा अवलोकून श्रोते जन परिसो. अशा प्रकारची कथा भगवान श्रीकृष्ण आपल्या मुलांना सांगत होते आणि सांगत असताना शिकवण देत होते. बघा तुमच्या समोरचं उदाहरण आहे. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नाही. जे प्रत्यक्ष डोळ्याने बघितलंय त्याला पुराव्याची काय गरज आहे? म्हणून तुम्ही पाहिले सरडा, त्या सरडेनच तुम्हाला कथा सांगितली की राजाचा अन्याय नव्हता तरी त्याला शाप मिळाला, म्हणून ब्राह्मणाला घेऊन राहा. भगवान श्रीकृष्ण सांगतायत, ग्रंथ करते मनोवर सांगतायत. आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐका. मग तो नृग राज शिरोमणी दिव्य देव पाहुनी ते दक्षिणी, आरूढ झाला विमानी नमस्कारोनी हरी ते. श्री हरीला भगवंताला कृष्णाला नमस्कार केला. दिव्य देह त्याला प्राप्त झाला आणि दिव्य देह प्राप्त होऊन आता दिव्य देहावरती 2 मिनिटं बोलतो. बघा आपल्याला सुद्धा दिव्य देह भेटतो. रामायणाच्या कथेमध्ये भगवान श्रीकृष्ण वैकुंठाला जाताना
प्रत्येकानं शरयूमध्ये उडी टाकली की सूक्ष्म देह स्थूल देह संपायचा आणि दिव्य देह प्राप्त व्हायचा आणि विमानामध्ये बसून ती वैकुंठाला जात होती. ही राजाचा स्थूल देह तिथं संपला, सरण्याचा देह होता तिथं पडला, दिव्य देह प्राप्त झाला. आपल्याला सुद्धा दिव्य देह प्राप्त होतो. बघा, आपण मेल्यानंतर ना आपलं शरीर जाळून टाकतात, जाळल्यानंतर शरीराची माती होते, शरीर इथंच संपतं. संपल्यानंतर ना पुन्हा तिसऱ्या दिवसापासून 10व्याच्या आतमध्ये 9व्या दिवसापर्यंत नवमिश्र श्राद्ध म्हणतात त्याला. रोज एक घालण्याचं श्राद्ध त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणतात. आणि ते पिंड असतं नैवेद्य घरामध्ये करून जे मशानभूमीमध्ये जिथं जाळलं तिथं नेऊन रोज 9 दिवस त्याला ती पिंडदान करावं लागतं. आणि रोज एका दिवसाच्या पिंडानं एक अवयव तयार होत असतो. हा दिव्य देह आहे. आणि ह्या दिव्य देह अशा प्रकारचा हळूहळू 9 दिवसापर्यंत तयार होतो. 10व्याची क्रिया झाल्यानंतर ना 13वाचा नैवेद्य दाखवल्यानंतर ना विमानामध्ये बसून त्याचा प्रवास चालू होतो. आता त्याच्या कर्मानुसार त्याचा प्रवास असतो. हे गरुड पुराणामधला विषय. तर त्यानं पाप केला असेल तर वर्ष श्राद्धापर्यंत 6व्या वर्ष श्राद्धापर्यंतचा प्रवास चालू असतो. 6व्या मासिकापर्यंत निम्म्या रस्त्यामध्ये जातो. 84 नरक सांगितले गरुड पुराणामध्ये. आणि 84 नरक त्या लोकांना, पापी लोकांना भोगावीच लागतात. आणि मग जात असताना तलवारीची पानं असतात, पोवाची रक्ताची नदी असते, तिथून पार करत 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 ते यमलोकापर्यंत जातो. पूर्ण वर्ष श्राद्धापर्यंत त्यांचा प्रवास चालू असतो. आणि जर असं पुतीला परवला कधी आलेला असतो डायरेक्ट वैकुंठाला, त्याला यमनगरीचा मार्ग लागतच नाही. अशा प्रकारचा दिव्य देह त्या राजाला प्राप्त झाला. विमानामध्ये बसला, भगवंताला नमस्कार केला, वैकुंठाला गेला. या प्रकारे नगनपुवर पावता झाला उद्धार, म्हणून या धरामर अगोदर पूजावे. म्हणून नृग राजाचा उद्धार झाला, विमानामध्ये बसला, निघून गेला. म्हणून ग्रंथकर्ते सांगतायत धरामर म्हणजे ब्राह्मणाची पूजा अगोदर करा. पहा केवढा दयान भगवंते, दिदलासे ब्राह्मणाते, ब्राह्मणाधीनची प्राप्ती दैवते, ब्राह्मणाधीन ते मंत्र. पहा केवढा अधिकार भगवंतानं ब्राह्मणाला दिलेला आहे. ब्राह्मणाधीन भगवंत आहे. सगळे मंत्र ब्राह्मणाला येतात. का आपल्याला येते एखादा मंत्र येते का तुम्हाला? नाही, मला पण येत नाही. मंत्र आपल्याला येत नसतात, ते ब्राह्मणाच्या अधीन मंत्र असतात. सगळे मंत्राचं दैवत ब्राह्मण आहे. ब्राह्मणाचे वेद मंत्र पाठ असतात. एवढा अधिकार भगवंताने ब्राह्मणाला दिला. भावया भूमंडळी विख्याती, भागीरथे आणली भागीरथी, जे जगाते पूर्ण करीती, परिसाधू धरती तयाते. जगाला पावन करण्यासाठी भगीरथ राजानं, सूर्यवंशामधला भगीरथ राजा त्यानं भागीरथी आणली पृथ्वी तलावरती. आणि ती भागीरथी म्हणजेच काशीची गंगा आहे. आणि ती गंगा जगाला पावन करते. एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी, तव नारद तेथे द्रोणी अवलोकी, परिण स्पर्श सलीला. एकदा भागीरथीच्या तटावरती किनाऱ्यावरती सगळे लोक स्नान करत होते. आणि आपले नारद महाराज हातामध्ये विना घेऊन फिरत फिरत काशीला त्या भागीरथीच्या नदीच्या किनाऱ्यावरती येऊन थांबले. आणि येऊन थांबल्याबरोबर तव गंगा मने मुनिवर्या, दुर्नीची अवलोकोनिया, का स्पर्शो नद्याशी पाया, करा छाया कृपेची. गंगेनं बोलायला सुरुवात केली. म्हणले महाराज आमच्यावरती कृपेची छाया करा, आम्हाला आमच्या त्या नदीमध्ये पात्रामध्ये स्नान करा, तुमचे असणारे पाय माझ्या पात्राला लागू द्या, असं गंगा बोलू लागले. तव नारद म्हणे ते समयी तुझे पवित्र नाही, तव दर्शनाची पाही मुक्ती होई प्राणिया. गंगेने सांगितलं महाराज नुसतं किनाऱ्यावरती बसू नका, आमच्या पात्रामध्ये स्नान करा. तुम्ही साधू संत आहात, तुमचेही पाय आमच्या पात्राला लागू द्या. कोण? गंगा, काशीची गंगा भागीरथी नारदांना बोलते. नारदजी सांगतायत हे बघा, तुमच्या दर्शनानंच पाप संपत. तुमचं दर्शन झाली वाचे म्हणता दंगा दंगा, सकळ पातके जाती भंगा. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. नुसतं नाव जरी घेतलं गंगेचं, दर्शन जरी घेतलं तरी पाप संपत, असं नारद महाराज गंगेला बोलतात. मग स्नान केलिया सकळ, क्षाळ न होये अंगाचे मळ, पाप न उरे तिळभर, राहे अचळ ब्रह्मभुवनी. मग नारदांनी सांगितलं गंगा माता तुमच्या या असणाऱ्या पात्रामध्ये पाण्यामध्ये जर स्नान केलं तर मग सगळ्या अंगाचा मळ, अंगातनं
अंतकरणामधला पाप अंतकरणाचा मळ संपला जातो आणि तो व्यक्ती ज्यानं गंगेमध्ये स्नान केलेला आहे तो व्यक्ती सायुज्य सदनाला ब्रह्मभुवनाला जातो. महर्षी नारद सांगू लागले, तो गंगा बोले मुनिराया, जैसे मी आले हो या ठाया, तैचा निमोचन आठवा हृदया माझी आसे की. आणि त्यावेळेस गंगा बोलू लागली, ऐका इथं मी कशासाठी आलेले आहे, माझा नियम काय आहे. भगीरथ राजानं भागीरथी नदीला पृथ्वी तलावरती आणलं त्यावेळेस तर माझा नियम काय आहे मनामध्ये आठवा. जगाचे पापाचे क्षाळन ते तो होतसे माझेन, परी माझे पाप मोचन तुमचे निदान होतसे. गंगेने सांगितलं, महाराजजी जगाचं पाप जे आहे, आता लोक काही पाप करून येतात गंगेमध्ये स्नान करतात, त्यांचं पाप संपत पण त्यांचं पाप मला लागतंय, माझं पाप कसं संपणार. म्हणून तुमच्यासारख्या साधूच्या दर्शनानं माझं पाप संपेल असं गंगा नारदांना बोलते. मग हास्य करूनी देव ऋषी मार्जन मर्जन केले तिसी, प्रवेश करा झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराव. नारदांना हसू आलं. नारदांनी त्या नदीच्या पात्रामध्ये स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर ब्रह्मभवनाला नारदजी विना घेऊन निघून गेले. असे साधूचे महिमान गंगावर्णितसे आपण, म्हणून प्रार्थितो तुम्हाला गुण पूजा साधूजन आदरे. म्हणून ग्रंथकर्ते सांगतात अशा प्रकारे साधूचं महिमान स्वतः गंगा सांगू लागली. म्हणून ग्रंथकर्ते मनोहर सुत सांगतायत की साधू संताचं गायी ब्राह्मणाचं पूजन करा, त्यांना भगवंताला आनंद होतो. महाराज सांगतात, सामर्थ्या सोनी अंगी शक्तीनुसार न पूजिता जगी, तरी तया एसा भागी भुवनत्रयी नसेसी. अंगामध्ये सामर्थ्य असून शक्तीनुसार पूजा करा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलेलं आहे तुमच्याकडे जेवढी संपत्ती आहे तेवढीच करा, जेवढं तुम्हाला शक्य होत आहे तेवढंच करा. साधू संतांचं पूजन करा, गायी ब्राह्मणाची पूजा करा, त्यानं मला आनंद होतो असं भगवंत लक्ष्मीला सांगतात. संसार तरी माईक आयुष्य जान क्षणिक, येथे की जे पूर्ण विवेक करा सार्थक देहाचे. ग्रंथकर्ते म्हणतायत देहाचं सार्थक करा. मानवी देह एकदाच भेटलेला आहे, मानवी देह सारखं सारखं भेटत नाही. आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडावा तसा माणसाचा देह आपल्याला सापडलाय आणि आयुष्य जात आहे. आयुष्य थांबणार आहे का कोणाचं, प्रत्येकाचं आयुष्य चाललेलं आहे आणि नरदेह हा कधी संपेल, काळ कधी घाला घाली काही सांगता येत नाही. क्षणिक आयुष्य आहे, कशाचीच गॅरंटी, सगळ्याची गॅरंटी देतो आपण, चपलीपासून सगळ्याची गॅरंटी देतो, पण नरदेहाची गॅरंटी आहे का, नाहीये. आपण बाजारात काही वस्तू घ्या 6 महिन्याची 5 महिन्याची ती लिहून देतात, पण ज्यानं खरेदी केली त्याचीच गॅरंटी नाही. म्हणून नरदेहाची वॉरंटी गॅरंटी देता येत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सार्थक करा देहाचं सार्थक करा. महाराज सांगतात, धन असली असी अपरिमित, काही नयेची पैसावत, म्हणून की जे हिताहित हृदयसी अनंत आठवणी. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं धन असली हा अपरिमित, काहीच नाहीची संगाते. आजपर्यंत कोण धन घेऊन गेले हो संग, धन मिळवून कोट्यानु कोटी संगे नये रे लंगोटी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. अरे अपरिमित धन तुमच्यापाशी आहे पण तुमच्या सोबतीला काहीच येणार नाही. त्या धनाचा 1 रुपया सुद्धा ते मी दुसऱ्याचा असतंय, स्वतःचा नसतंय. काहीच तुमच्या सोबतीला येत नाही. म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नरदेहाचं सार्थक करा. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक, विठ्ठलाची एक देखलिया. त्या भगवंताचं दर्शन घेत जावा, पुती पुराणाला येत जावा, भगवंताचं स्मरण करत जावा. हे देहाचं सार्थक करा. कारण महाराजांनी सांगितले तुमच्या सोबतीला काही येणार नाही. पहा त्या रावणाचे काय झाले. मनाच्या श्लोकामध्ये रामदास समर्थ सांगतायत. बघा त्या रावणाकडे इस्टेट किती होती, संपत्ती मोजता येत नाही त्याची, एवढी संपत्ती होती, पण पाणी पाजायला सुद्धा त्याला कोणी नव्हतं. अशा प्रकारची अवस्था मानवाची होते. म्हणून भगवंताचं भजन करा आणि देहाचं सार्थक करा. महाराज सांगतात, ऐसा कथा भाग रमाधवे, कथिला जो स्वभावे, जग हे पावन करावे, म्हणून स्वभावे निवेदित. अशा प्रकारची कथा भगवान श्री विष्णू
लक्ष्मीला सांगतायत. का सांगतायत? करमत नाही का त्यांना तिथं? टाइमपास होत नाही का? म्हणून कशामुळे सांगतात तर जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. भगवान श्री विष्णू लक्ष्मी बरोबर बोलतायत पण ही जगाच्या कल्याणासाठी आहे. त्यांचा संवाद जर मानवाने ऐकला तर माणसाचा उद्धार होतो, जगताचा उद्धार होतो. जग पावन करावं हे त्यांचा हेतू आहे. त्याच्यासाठी भगवंत लक्ष्मी बरोबर संवाद करतात. तोच अर्थात बरवा तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पाहावा प्रत्ययो. आणि ग्रंथकर्ते सांगतायत पुराणी पाहावा प्रत्यय. तो का म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारुनी. जर तुम्हाला विश्वास नसेल आमच्या बोलण्यावरती तर ग्रंथामध्ये बघा, पुराणामध्ये पहा. ही जी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा संवाद आहे ती संवादाची कथा 18 पुराणापैकी पद्म पुराण आहे. आणि त्या पद्म पुराणातली कथा व्यास महाराजांनी तिथं संस्कृत मध्ये सांगितलंय. ते संस्कृत आम्हाला कळत नाही म्हणून त्याचं प्राकृत भाषेमध्ये ग्रंथ लिहिला. ऐका. इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणाचे संवत मनोहर सुत विरचित पंचमाध्याय गोडः. पुंडलिक विठ्ठल